नमस्कार मंडळी, मी रंजना होम कुक रंजना चॅनलवरती आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। माझ्या रेसिपीज साध्या सिंपल असतात। बरेच जण खूप लांब लांबून माझ्या रेसिपीज बघतात, त्यासाठी मनापासून धन्यवाद। तर काल मी जे फर्मेंटेशन करायला ठेवलेलं होतं ती रेसिपीज इथे आपण आज करणार आहोत। तर आहे किंवा पीठ कसं फुलून आलेलं आहे ते मी इथे तुम्हाला दाखवणार आहे। तर त्यावरून संपूर्ण रात्र गेलेली आहे। त्यानंतर जेवढं मला पॅक करता येईल हे पातेलं तेवढं मी पॅक करून ठेवलेलं आहे। रेसिपी संपूर्ण बघा, सिंपल रेसिपी आहे। और आपलं पीठ इथे फर्मेंटेड कसं झालेलं आहे ते आपण बघूया। 5 तास मस्त तूर डाळ भिजलेली आहे। दाना असा तुटला जातो, ह्याच्यापेक्षा जास्त आपल्याला इथे हे भिजवायची गरज नाही। उडदाची डाळ आहे, ही पण एकदम छान फुलून आलेली आहे। आणि तांदूळ पण बघा, तांदूळ मी इथे अख्खे तांदूळ वापरलेले नाही। भाकरींसाठी आपण जे तांदूळ वापरतो कणीचे, तर त्या तांदळाचा वापर मी इथे करणार आहे। तुम्ही अख्खे तांदूळ सुद्धा इथे घेऊ शकता। भाकरीला वापरतो ते तांदूळ मी इथे भिजत लावलेले आहे। तांदूळ एकदम छान फुलून आलेले आहेत। आता इथे तुम्हाला मी प्रमाण किती आणि कसं घेतलं ते मी इथे दाखवते। कुठलेही भांडं घ्या तुम्ही, पातेलं असेल, ग्लास असेल, वाटी असेल किंवा आपला मेजरमेंटचा कप असेल, पण मेजरमेंट इथं आपण केलं तर आपला पदार्थ छान बनला जातो। तर हे बघा, मीडियम साईजचा हा बाउल आहे, मोठा, एकदम मोठा नाही एकदम छोटा नाही, पण मीडियम साईजचा बाउल आहे। तर ह्या बाउलने मी तांदूळ घेतलेले आहे, 3 बाउल मी भरून तांदूळ घेतलेले आहेत। आणि ह्याच बाउलने अर्धा बाउल मी घेतलेला आहे उडदाची डाळ, आणि 1 बाउल मी घेतलेली आहे तुरीची डाळ। तुरीच्या डाळीचं प्रमाण 1 आहे, 1 बाउल भर, आणि अर्धा बाउल भरून मी घेतलेले आहे उडदाची डाळ, आणि 3 बाउल घेतलेले आहेत इथे तांदूळ। तर आता हे तिन्ही जिन्नस आपल्याला एकदम फाईन पेस्ट करायचे आहे, आणि वाटताना मात्र पाण्याचा ह्याच उपयोग करायचा आहे। डाळींचंच पाणी मी इथे वापरणार आहे बॅटर वाटण्यासाठी। तर मंडळी, आजचा पदार्थ बघा, मागे मी इडलीचं बॅटर, तूर डाळ घातलेले इडलीचं बॅटर दाखवलेलं होतं रेसिपी। तर फ्रीज मधलं हे मी बॅटर काढलेलं आहे। फ्रीज मध्ये सुद्धा हे बघा, हे बॅटर किती फुलून आलेलं आहे, वास अजिबात येत नाही। 4 दिवस या बॅटरला झालेले आहेत, तरी सुद्धा हे बॅटर एकदम छान आहे। त्याच्यावरती मी थोडंसं तेल घेतलेलं आहे, सगळीकडून तेल मी असं पसरवून ह्या वाटीच्या साह्याने, मी फुलपात्राच्या साह्याने टाकणार आहे। एक भरून घेतल्यानंतर ह्याच्याच बुडाने मी हे इथे डोसा करणार आहे। थोडंसं आपल्याला पाणी यावरती शिंपडायचं आहे, आणि हे बघा, चमच्याच्या साह्याने परत परत आपल्याला घ्यावं लागतं, म्हणून मी इथे या वाटीच्या साह्याने हा डोसा इथे टाकलेला आहे। अजिबात हा पसरवायचा कमी करून, आणि संपूर्ण वरती सुकल्याशिवाय हा उलटा करून टाकायचं नाही। ह्याचा बघा होल बघा, एकदम स्पॉन्जी हा डोसा तयार होतो। इडलीच्या बॅटरपासून तुम्ही अनेक प्रकारचे हेल्दी याच्यामध्ये तुम्ही काहीही टाकू शकता। या डोस्यावरती तुम्ही भाज्या घालू शकता, तर प्लेन करू शकता। इडलीचं बॅटर तयार असेल तर आपण वेळेवरती अगदी कुठलाही पदार्थ ह्याचा बनवून खाऊ शकतो। आणि बॅटर किती सोप्या पद्धतीने मी इथे दाखवलेलं आहे। तूर डाळीमुळे अजिबात चिकटपणा ह्याच्याला येत नाही, अतिशय चवदार हा डोसा किंवा इडली लागते। आवडत असेल तर तुम्हाला इथे तुपाचा तुम्ही वापर करू शकता, लोण्याचा वापर करू शकता, किंवा बटर लावलेला आहे। फक्त अलगद आपला हा डोसा निघून आलेला आहे। अजून जवळून मी हा डोसा तुम्हाला इथे दाखवते। गॅस कमी आहे, कमी गॅसवरतीच हे बघा, सगळ्या बाजूने डोसा आपला एकदम छान जाळीदार तयार झालेला आहे। मस्त आपला डोसा इथे तयार झालेला आहे। याप्रमाणे स्पॉन्ज डोसा नक्की करून बघा। हे बघा, जाळीदार आपला हा डोसा तयार झालेला आहे। तर हे इडलीचं बॅटर मी कशा पद्धतीने केलेलं आहे, संपूर्ण रेसिपी माझ्या चॅनलवरती मी दिलेली आहे। स्पॉन्जी हा डोसा झालेला आहे। तर या डोस्यापासून तुम्ही इडली बनवू शकता, डोसे बनवू शकता,
तुम्हाला हवे त्या भाज्या घालून तुम्ही याच्यापेक्षा अजून हेल्दी करून हे डोसे खाऊ शकता किंवा इडली बनवू शकता. इडलीचं बॅटरची रेसिपी नक्की बघा. हे जे पीठ आपण फर्मेंट केलेलं आहे नॅचरल पद्धतीने, आपण काय त्याच्यामध्ये जिन्नस घातलेला आहे, संपूर्ण रेसिपी आहे, जरूर बघा. आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असणार आहे. रेसिपी आवडली असेल तर इतरांना शेअर करा. परत भेटूया असंच एका छानशा रेसिपीबरोबर. तोपर्यंत बाय बाय.